हाय फ्रेंड्स. देऊळ बंटू इतका जबरदस्त चालला आहे की कधी नाशिक कधी आत्ता पुण्याला ते विजिट करताय. मी बघितलं पूर्ण टीम यांची कंटिन्यू जेव्हापासून फिल्म रिलीज झाली आहे. आणि माझं हेच म्हणणं आहे की कधी कधी म्हणजे ही स्ट्रॅटेजी खूप जणांना मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप कमी बघायला मिळते ही स्ट्रॅटेजी. आणि माझं हे मत आहे की जर एखाद्या चित्रपटाला चांगला स्टार्ट मिळाला, जरुरी नाही रे की तो सिक्वलच असावा. हा सिक्वलचा फायदा झाला मी मान्य करतो, पण काही वेळी ना थोडा पैसा खर्च होतो मान्य आहे, पण टीमने व्हिजिट करायला पाहिजे रे. जसं आता बघा ना, हे कंटिन्यू कधी नाशिक कधी पुणे, तुम्ही बघितलं असेल हे ऑलमोस्ट पूर्ण महाराष्ट्र फिरत आहे. तरडे अँड पूर्णच्या पूर्ण त्यांची टीम ज्या पद्धतीने फिरत आहे, फायदा बघा ना किती होतो आहे. कंटिन्युअसली कलेक्शन असं एक चालतं आहे. इनफॅक्ट मी तर म्हणेल मागच्या वीकमध्ये थोडं कमी झालेलं कलेक्शन. कमी म्हणजे एक असं वाटलेलं आता थांबेल कलेक्शन. खूप जबरदस्त ट्रिक आहे ही. ॲक्च्युली मी हे नाही म्हणत आहे की प्रत्येक प्रोड्युसरचं अवघड असतं, मान्य आहे मला की हे पैसे वगैरे असले तरच जास्त इझी हे करता येतं. आय ॲग्री. पण यार ज्या पद्धतीने हे करतायत ना, हे खूप जबरदस्त. मी मराठी फिल्म इंडस्ट्रीला हे यासाठी म्हणतो आहे की इतरांनी पण हे करायला पाहिजे. त्यामागे फक्त एक रिझन आहे की जरुरी नाही ना की सिक्वल. कधी कधी काय होतं, नवीन चित्रपट पण तो जबरदस्त चालतात, तर सिक्वल नसतात ते. तर मला वाटतं की कलेक्शन वाढण्यात जास्त फायदा होतो. बाय द वे, काल 2 करोडच्या आसपास कलेक्शन केलेलं आहे ऑलमोस्ट, जे की आपण प्रेडिक्शन केलेलं आहे. इनफॅक्ट आज असं पण म्हटलं जातं की 1 करोड येईल. तर 79 करोड तर आज बघायला मिळेल कलेक्शन नेटमध्ये. सो मी एवढंच सांगेल मित्रांनो, 79 करोडच्या आसपास नेट कलेक्शन आहे. आणि मी खरं सांगू, जोपर्यंत मेकर आता पोस्टर देत नाही ना, आय होप सो की आज देतील. कारण त्यामुळे काय होतं आहे, कमी जास्त सांगितलं जातं आहे कलेक्शन. मी तुम्हाला ग्रॉसमध्ये कलेक्शन जास्त इझी सांगू शकतो, कारण हे लोक नेटमध्ये पोस्टर देत नाही आहे. तर ग्रॉसमध्ये आता लक्षात ठेवा किती झालं आहे कलेक्शन आहे का. राजा शिवाजी टॉपवर आहे, 130 करोड वर्ल्ड वाईड ग्रॉसमध्ये. सैराट 110 करोड, बाई पण भारी देवा 92 करोड. देऊळ बंटू 80 करोड झालं आहे, 79.89 करोड. 12 तासापूर्वीचं हे कलेक्शन. कदाचित आजचं कलेक्शन नसेल, पण कालचं त्यात मांडलं गेलं ते 81 करोड ग्रॉसमध्ये झालं असेल. आता मेकरने पोस्टर दिलं तर जास्त बेटर होईल असं माझं मत आहे. ओके. सो एक 9 करोडचा चित्रपट 81 करोड ग्रॉसमध्ये आत्ता आहे. इतका मोठा ब्लॉकबस्टर आहे, अजून काय पाहिजे. तुंबाडच्या मंजुळावर येऊ आपण. तुंबाडची मंजुळा पण एक जबरदस्त चित्रपट सक्सेसफुल झाला असं म्हणता येईल. खूपच जबरदस्त. आणि बाय द वे, आजचं कलेक्शन माझ्या मते देऊळ बंटू 1 करोडच्या आसपास तर यायला पाहिजे. बघू आता ते आता किती पण येऊ यार, तो मूवी ब्लॉकबस्टर आहे बाय द वे. आता किती रेकॉर्ड बनवतं त्यावर आहे. काल तुंबाच्या मंजुळाने ऑलमोस्ट 2.25 करोडचं कलेक्शन केलं. 2 करोड प्लस मानून चला. आज ऑलमोस्ट 1 करोड करतीस. याच्याचसोबत ते 11 ते 11.5 करोडवर जाणार आहे चित्रपट. 5 करोडमध्ये बनलेला चित्रपट आहे. 11, 11.5, इनफॅक्ट 12 करोडच्या आसपास हे कलेक्शन. नेटमध्ये ऑलमोस्ट 13-14 करोडचा ग्रॉस असेल. व्हेरी आउटस्टँडिंग कलेक्शन. आय मस्ट से दिस. सुपर हिट वर्डिक्ट तर कन्फर्म आहे. आता या मूवीविषयी जाऊ. द महाराष्ट्र फाईल्स. आता या मूवीसोबत काय झालं माहिती का, याला शोज कमी मिळाले आणि त्यामागे जिम्मेदार आहे ऑब्व्हियसली बाकीच्या मूवीजचं जे रिस्पॉन्स आहे. त्यामुळे द महाराष्ट्र फाईल्सला जसा पाहिजे तसा नाही रिस्पॉन्स मिळाला आहे ऑब्व्हियसली. कारण काय आहे, बाकीच्या चित्रपटांनी इतके शोज घेऊन टाकले याचे की काय बोलू यार मी. म्हणजे ऑन सिरियस नोट खूप जास्त शोज घेतले. आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो बघा. पहिल्या दिवशी या चित्रपटाने, मी तुम्हाला एक सांगतो सिंपल गोष्ट ऐका. पहिल्या 3 दिवसात काय झालं आहे, 9 लाख, 10 लाख ग्रॉसमध्ये आणि 11 लाख हे कलेक्शन याचं ग्रॉसवालं आहे. नेटमध्ये अजून कमी असेल, मे बी नेट पकडा, चला नेटमध्ये असं असावं. 5 करोडच्या आसपास बजेट आहे. 9 आणि 10 19 आणि 11 30 लाखच्या आसपास तुमचं कलेक्शन आहे. आणि आज कदाचित 5 लाख पकडा, 35 लाख, 35 ते 37-38 लाख जर आज चित्रपट कमवतो आहे 4 दिवसामध्ये. 38 लाख, 5 करोडच्या आसपास ऑफिशियल बजेट बोलतो आहे. तर यार यामागे कोणाची चुकी आहे. मी तर मागच्याच वीकमध्ये बोललेलो की ते तुंबाडची मंजुळा चालेल,
त्यामुळे त्याच्या पुढच्या वीकमध्ये यायला पाहिजे चित्रपटाने, पण यांनी केला रिलीज. आणि आता यांची पण चुकी नाही. मी असं ऐकले की हा ऑलरेडी 2 वेळा पोस्टपोन झालेला चित्रपट आहे. तर मित्रांनो यार, हे होतं मराठी चित्रपटांसोबत. कधी कधी तर 5-5 चित्रपट मी क्लॅशमध्ये बघितलेत. आता तरी थोडं बेटर चाललं आहे की काही चित्रपट चालले म्हणून, पण हे शॉकिंग या की या चित्रपटाचे रिव्ह्यू चांगले आहेत. आणि इश्यू असा आहे की या चित्रपट अशा चुकीच्या वेळी रिलीज झालं असं मी म्हणेल की ज्याच्यामुळे चांगले रिव्ह्यूज असून पण ते पुढच्या वीकचा वेट नाही करू शकणार. मला माहीत नाही एक्झॅक्टली पुढच्या वीकमध्ये कोणते चित्रपट येत आहे, पण मला हा डाऊट आहे की आता तोपर्यंत क्रेज राहीलच कुठे यार. तो फसला हा चित्रपट. मी तर मागच्याच वीकमध्ये आणलेलं की हा चित्रपट मला उम्मीद होती की हा त्याच्या पुढच्या वीकमध्ये जाईल असं. आता मला हे नाही माहिती की पुढच्या वीकमध्ये कोणता मराठी चांगला मोठा चित्रपट येणार असेल तर तुम्ही तेही म्हणू शकता की अरे नाही बाबा, त्या अजून कोणता तरी येणार आहे. तर नाही, पण हा अजून एक वीक पुढे जायला पाहिजे होता. रिव्ह्यूज चांगले आलेले असताना कलेक्शनकडे अजिबात लोकांचं लक्ष नाही. लोक देऊळ बंद 2कडे आहेत, तुंबाडची मंजुळाकडे क्लिअरली आहे, आणि राजा शिवाजी तर ऑलरेडी जबरदस्त गेलेला आहे. तर याचे चांगले रिव्ह्यूज असून ते वाईट वाटते. जर रिव्ह्यू आणि मूवी नसतील चांगली तर गोष्ट वेगळी, काही वाटत नाही. याचे रिव्ह्यूज चांगले होते आणि हा चित्रपट नाही रे, हा एक वीक कधी कधी प्रोड्युसरला कळलं पाहिजे ना की आपण खूप फास्टमध्ये रिॲक्ट करतो. मी तर डिसअपॉइंटेड आहे प्रोड्युसरच्या या गोष्टींमुळे. बाकी त्यांची चॉईस आहे, त्यांना जे करायचे ते त्यांनी करावं, पण रिलीज डेट खूप खराब होते आणि हे मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी आय ओपनर आहे. आता एक एक्झाम्पल देतो. यावेळेला तुम्ही बॉलिवूडला पण नाही कोसू शकत ना. बॉलिवूड आहेच कोसायच्या लायकीच तसं, पण एका देऊळ बंद 2मुळे 5 बॉलिवूडचे फिल्म फ्लॉप झालेले आहेत. विचार करा. तो चांद मेरा दिल फ्लॉप, पती पत्नी 2 फ्लॉप, तो बंदर फ्लॉप, है जवानी तो इश्क हे पण फ्लॉपच झाला आहे आता. सो हे हालत आहे. आणि पेद्दी हिंदीमध्ये फ्लॉप गेला आहे ऑलमोस्ट. हां, बाकी लँग्वेजमध्ये थोडा बहुत चालला, तेलुगूमध्ये वगैरे, पण बघा इवन कशाला दूर जात आहे. आत्ता लेटेस्टमध्येच बॉलिवूडचे 4 चित्रपट रिलीज झालेत बघा ना. तो गव्हर्नर फ्लॉप गेला, मैं वापस आऊंगा फ्लॉप गेला, तर भारत भाग्यविधाता पण ऑलमोस्ट फ्लॉपची तलवार आहे त्याच्यावर. आणि एक हॉन्टेड थोडासा चालतो आहे अजूनही, त्याचं बजेट नाही क्लिअर झालं आहे. पण बघा ना, तर बॉलिवूडला काय दोष देणार, तेच आपापसात 5-5 फिल्मांचा क्लॅश करताय सध्या. तर हा चित्रपट खरंच पुढच्या वीकमध्ये वगैरे यायला पाहिजे होता. ठीक आहे, आज 5 लाख कमवेल तो द महाराष्ट्र फाईल्स. तुंबाडची मंजुळा मे बी आज 1 करोड कमवू शकतं, 1 करोड किंवा 1.25 करोड, आणि हा 1 करोड कमवायला बसला आहे देऊळ बंद 2. व्हिडिओ शेअर नक्की करा. स्वतःची काळजी घ्या. टेक केअर. जय हिंद.